आज आम्ही तुम्हाला एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिचं नुकतंच ब्रेकअप झालं असल्याचं दिसतंय. या दोघांनी एकत्र काम केलं होतं. तिचा बॉयफ्रेंड देखील लोकप्रिय अभिनेता आहे. एका शूटिंग दरम्यानच या दोघांची ओळख झाली. तिथून पुढे मैत्री आणि मग प्रेमात रूपांतर झालं. या दोघांनी एकमेकांवरच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नसली तरी सोशल मीडियावरचे फोटो, सण समारंभांना एकमेकांच्या घरी लावलेली हजेरी, आईवडिलांसह कार्यक्रमांना लावलेली हजेरी, एकमेकांच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ याचे फोटो पाहता दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे हे चाहत्यांना लक्षात आलं होतं. पण त्यानंतर या लोकप्रिय अभिनेत्याचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय. या अभिनेत्यानं एका अभिनेत्रीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्याच्यामुळे त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून त्याने या अभिनेत्रीला डच्चू दिल्याचं बोललं जातंय. ही अभिनेत्री आहे अनुषा दांडेकर. अनुषाला आपण जुनं फर्निचर या चित्रपटात पाहिलं आहे. महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अनुषा भूषण प्रधानची बायको झाली होती. या चित्रपटापासून भूषण प्रधान आणि अनुषाचं नाव एकमेकांसोबत जोडलं जाऊ लागलं. याचं कारण म्हणजे अनेक कार्यक्रमांना, सण समारंभांना, पार्ट्यांना ते एकत्र दिसू लागले. त्यानंतर भूषणने शेअर केलेले फोटो पाहता अनुषासोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातंय. भूषणने केतकी नारायण या अभिनेत्रीसोबतचे फोटो शेअर करत आमच्याकडे एक गुड न्यूज असल्याचं म्हटलंय. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि अनुषा आणि भूषणचं ब्रेकअप झालंय असं म्हटलं जातंय. आता यात काही तथ्य आहे की हा एक पब्लिसिटी स्टंट आहे की एका चित्रपटाचा प्रमोशनल फंडा, हे तर भूषण आणि अनुषाच सांगू शकतील. तर मग तुम्हाला भूषण आणि अनुषाची जोडी आवडायची का? तुम्ही जुनं फर्निचर चित्रपट पाहिलाय का? त्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.